नमस्कार. जनतेचा आसूड या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. फायनली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत आणि 12 जिल्हा परिषदा तसेच 125 पंचायत समित्यांच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत. 16 जानेवारी 2026 ते 21 जानेवारी 2026 पर्यंत अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख आहे. अर्जाची छाननी करण्याची तारीख 22 जानेवारी, अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख 27 जानेवारी, मतदान आणि मतमोजणी 7 फेब्रुवारी 2026 असा हा एकंदरीत जिल्हा परिषद आणि पंचायत समितींचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे. थोडंसं या निवडणुकांच्या संदर्भात जाणून घेत असताना पंचायत समिती म्हणजे काय आणि जिल्हा परिषद म्हणजे काय, तर पंचायत समिती ही भारतातील ग्रामीण भागातील तालुका पातळीवरील स्थानिक स्वराज्य संस्था आहे. ती ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद यांच्यामधील दुवा म्हणून काम करते. पंचायत समिती तालुका स्तरावर कार्यरत असते. ग्रामपंचायतींच्या कामांवरती नियंत्रण व मार्गदर्शन तसेच ग्रामीण विकासाच्या योजना प्रत्यक्ष अंमलात आणण्याचे काम पंचायत समितीकडे असते. जिल्हा परिषद ही जिल्हा स्तरावरती काम करते आणि पंचायत समिती आणि ग्रामपंचायत या दोन्ही सभागृहांना किंवा दोन्ही भागावरती नियंत्रण ठेवण्याचं काम हे जिल्हा परिषदेचं असतं. सोलापूर जिल्ह्याच्या जिल्हा परिषद निवडणुकीसंदर्भात बोलायचं झालं तर जिल्हा परिषदेची निवडणूक ही 2017ला झाली होती. 2017च्या निवडणुकांमध्ये जवळजवळ 68 जागांसाठी निवडणूक झाली होती आणि त्या निकालानुसार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी 25 जागांवरती निवडून आली होती. भारतीय जनता पार्टी आणि आघाडी मिळून 19 जागा मिळवल्या होत्या. तसेच शिवसेना आघाडीला 10 जागा आणि शेकाप 3, भीमा परिवार 3, काँग्रेस 7 आणि अपक्ष 1 अशी त्यावेळेसची परिस्थिती होती. परंतु आता ज्यावेळेस 2026चा आपण विचार करतोय त्यावेळेस ही परिस्थिती पूर्णपणे बदललेली आहे. सोलापूर जिल्ह्याचं राजकारण अगदी वेगळ्या स्तरावरती गेलेलं आहे. यामध्ये कट्टर विरोधक मानले जाणारे माळशिरस तालुक्यातील आदरणीय आमदार उत्तमराव जानकर तसेच मोहिते पाटील गट हे पहिल्यापासून एकमेकांचे विरोधक, ते दोन्ही पार्टी एकत्र आलेले आहेत आणि या माळशिरस तालुक्यामध्ये विरोधक या भूमिकेत असलेले माननीय माजी आमदार रामभाऊ सातपुते हे भारतीय जनता पार्टीची खिंड लढवत आहेत. तसेच प्रादेशिक पक्ष वंचित बहुजन आघाडी असेल, महाराष्ट्र विकास सेना असेल, शिवसेना असेल, शिवसेनेमध्ये दोन्ही गट असतील, राष्ट्रवादीचे दोन्ही गट असतील, सर्व पक्ष आणि त्या पक्षांचे कार्यकर्ते जे निष्ठावंत आहेत, स्वाभिमानी आहेत, आपला अभिमान जागवण्यासाठी आणि जी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती ह्या ज्या निवडणुका असतात त्या कार्यकर्त्यांच्या जोरावरती आणि कार्यकर्त्यांच्यासाठी या निवडणुका असतात. नेते मंडळी यामध्ये त्यांना सहकार्य करत असतात. तर कार्यकर्त्यांनी जोमाला कामाला लागून त्यांच्या प्रचाराची धुरा सांभाळायची असते आणि जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या माध्यमातून आपला पक्ष, आपली विचारधारा किंवा आपल्या भागातील कामाचा माणूस किंवा आपल्या भागातली जी गरज आहे ती गरज ओळखून लढणारा माणूस आपण निवडून द्यायचा असतो. या सगळ्या घडामोडीमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सर्व अनुषंगाने जनतेचा आसूड या माध्यमातून आम्ही दररोज आपल्याशी जोडू. प्रत्येक गावामधून त्या गावाचा इम्पॅक्ट काय आहे, कोणाला त्यामधून समर्थन भेटतंय, कोणाचा विरोध होतोय आणि जे सत्य असेल, जे सत्य आहे ते दाखवण्याचा आम्ही नक्कीच आपणास प्रयत्न करू. आणि कार्यकर्त्यांना ही विनंती राहील की जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका ह्या 1 महिन्यापुरत्या आपल्याकडे जाहीर झालेल्या आहेत. तेवढ्यापुरतंच आपण राजकारण कराल आणि तिथून पुढं आपली जी मैत्री आहे, राजकारणाच्या पलीकडली, आपल्या घरातली, आपल्या भावकीतली जी मैत्री आहे ती आपण जपूयात, आपण जपचाल. 1 महिना राजकारणासाठी आपल्या सर्वांना संधी आहे. त्या संधीचं सोनं करा. हे संधीचं सोनं करत असताना आपल्यातील हेवे दावे अतिशय टोकाला कोठेही जाऊ देऊ नका.
चुकीच्या घटना आपल्या तालुक्यामध्ये याच्या अगोदरही कधी घडलेल्या नाहीत आणि इथून पुढेही घडू नयेत हीच अपेक्षा. आणि जनतेचा आसूड हा चॅनल आपल्या सर्वांसाठी खुला आहे. ज्या आमच्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला तुमची प्रतिक्रिया द्यायची असेल तर नक्की आमच्याशी संपर्क साधा.